जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये 40,000 हेक्टरवरील पेरणीचा टप्पा पूर्ण। रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग। ट्रॅक्टर आणि बैलाद्वारे पेरण्यांना झाली सुरुवात। जालन्याच्या भोकरदन या ठिकाणच्या पिंपळगाव रेणुकाई या ठिकाणी आता सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। येत्या काही दिवसांमध्ये क्विंटल मागे 500 ते 700 रुपये दरवाढ होणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज। नाशिकच्या मनमाड परिसरात गहू पेरणीला वेग। समाधानकारक पाऊस पडल्यानं गव्हाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता। 50% गव्हाची पेरणी पूर्ण झाल्याची शेतकऱ्यांची माहिती। सोलापूरमधल्या करमाळ्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा। खासदार आणि आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। केळीला 5 ते 10 रुपयांचा भाव मिळत असल्यानं शेतकरी नाराज। अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचारासाठी कार्यकर्ता बैठक। हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे उपस्थित। धुळे महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्या प्रकाशित। पालिकेच्या 19 प्रभागातील मतदार याद्या प्रकाशित। यादींवर हरकत घेण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत। डिसेंबरला अंतिम ही यादी प्रकाशित होणार असल्याची माहिती। भाजपकडून एकाच जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेतील घटना। सचिन जायदे आणि अजय पसारी यांना देण्यात आला होता एबी फॉर्म। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे वाद निवळला। सचिन जायदेंचा अर्ज अवैध ठरवला आणि पसारी यांचा अर्ज मात्र कायम। गोंदिया नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची महिलांची बाजी। राष्ट्रवादीकडून माधुरी नासरे या मैदानात। इतर पक्षाचे सर्व उमेदवार हे पुरुष असल्यानं राष्ट्रवादीची महिला उमेदवार ठरली चर्चेचा विषय। धुळ्यातील 4ही नगर परिषदेच्या निवडणुकीचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी घेतला आढावा। निवडणूक आयोग निवडणुकांसाठी सज्ज। संवेदनशील मतदान केंद्रांवरती असणार विशेष लक्ष। सोलापूरमधल्या अक्कलकोट नगर परिषदेतील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला अनेक उमेदवारांवरती सत्ताधारी नेते दबाव आणत असल्याचा आरोप। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लू पाटील यांची माहिती। माजी आमदार रमेश कदम यांना कोल्हापूर उच्च न्यायालयाचा दिलासा। सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यातून रमेश कदम दोषमुक्त। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यात आलेली। तुळजाभवानीचा शाकंभर नवरात्र उत्सव यंदा 20 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान पार पडणार। तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा। बार्शीच्या कापसे परिवारानं लग्नाच्या पत्रिकेतून दिला मुलगी वाचवा असा संदेश। मुलगी जगली पाहिजे असा सामाजिक संदेश असलेली लग्नपत्रिका बनली चर्चेचा विषय। सराफ बाजारात चांदीच्या दरात 2,000 रुपयांची वाढ। चांदीचे दर जीएसटीसह 1,64,800 वर तर सोन्याचे दर 1,20,500 रुपयांवर। संभाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील ऐतिहासिक ठेव्याची दयनीय अवस्था। देखभाल दुरुस्ती अभावामुळे जपून ठेवलेल्या प्राचीन वस्तू आता धोक्यात। दरवर्षी हजारो शिवप्रेमी संग्रहालयाला देत असतात भेट। जळगाव या ठिकाणच्या हातेड आश्रमशाळेमध्ये दिवंगत नेते नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा। तरुणाईनं नानासाहेब पाटलांचा राजकीय आणि सामाजिक आदर्श जपावा। शाळेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्याकडून या भावना व्यक्त। धाराशिवच्या परंडा नगरपालिकेत अर्ज छाननी दरम्यान दगडफेक केल्याप्रकरणी 24 जणांवर गुन्हे दाखल। शिंदे सेनेच्या उमेदवारासह 3 अपत्य असल्यानं जनशक्ती आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला। सावंत गट आणि राहुल मोठे गट आमने-सामने। साईबाबा संसार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना मारहाण। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीतम वडगावे यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। सोलापूरमध्ये तहसीलदारांविरोधात प्रहार संघटना आक्रमक। प्रहार संघटनेचा तहसीलदारांवरती भ्रष्टाचाराचा आरोप। तहसीलदार निलेश पाटील यांच्या नावाच्या फलकावरती काळं फाचत प्रहारचा आंदोलन। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्याचे एक आमदार किरण लहामटे यांच्या विरुद्ध नागरिक आक्रमक। सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचा लहामटे यांच्यावरती आरोप। नांदेडमध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याच्या सूचना। क्रीडा महोत्सवासाठी वसतिगृह खाली करण्याच्या सूचना। विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचं आंदोलन। विद्यार्थ्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी। मालेगावमध्ये चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या केल्याचं प्रकरण। आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली कोठडी। नागरिकांचा मालेगावमधील मोसम पुलावरती ठिय्या। मालेगाव कॅम्प रोडवरती नागरिक आक्रमक। चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी द्या। नागरिकांकडून कॅम्प रोडवरती जोरदार घोषणाबाजी।
मालेगावमधील अत्याचाराविरोधात येवल्यात निषेध मोर्चा. सराफ सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने सराफा बाजार बंद ठेवत मुखमोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा द्या. मोर्चातून सराफा व्यापाऱ्यांचीही मागणी. मालेगावमधील चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन. पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये निषेध आंदोलन. आरोपीला फाशीची शिक्षा द्या. आंदोलकांचीही मागणी. मालेगावमधील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या मालेगाव बंदची हाक. संपूर्ण मालेगाव बंद ठेवण्याचा निर्णय. बंदच्या माध्यमातून नागरिकांकडून निषेध केला जाणार. रायगड आणि पुणे जोडणाऱ्या घाटामध्ये महिंद्रा थार गाडीचा अपघात. थार गाडी सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीमध्ये कोसळली. शोधकार्यादरम्यान 5 जणांचे मृतदेह आले हाती. पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या अटकेची भीती दाखवत ज्येष्ठ नागरिकास 2 कोटी 14 लाखांना गंडा. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसात गुन्हा दाखल. अधिकचा तपास या संदर्भातला सुरू. नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाकडून घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. आरोपींकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 4,25,000चा मुद्देमाल जप्त. संगया स्वामी, सय्यद अली आणि मनोज दिघे असं अटकेतील आरोपीचं नाव. जळगावच्या भुसावळमधील वकिलाची 21,50,000ची फसवणूक. विवेक पाटील असं फसवणूक झालेल्या वकिलाचं नाव. या प्रकरणी वकिलाच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जादा परताव्याचा आमिष दाखवत फसवणूक केल्याची माहिती. कोल्हापुरात चुटीवाल्या भोंदू बाबाच्या दरबारावरती पोलिसांचा छापा. कोल्हापुरातल्या उपनगरांमध्ये भोंदू बाबाचा दरबार सुरू असायचा. भोंदू बाबाचा पोलिसांकडून शोध सुरू. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये कॅनरा बँकेतील सहाय्यक बँक मॅनेजरच निघाला रोकड चोर. मॅनेजरने स्वतःच्या वडिलांसह बँकेतील 2 ग्राहकांच्या 1.22 कोटींच्या एफडीवरती मारला डल्ला. मॅनेजर ऑनलाईन गेमिंगमुळे कर्जबाजारी झाला अशी माहिती. बीड जिल्ह्यातील 2 शिक्षण अधिकाऱ्यांचं निलंबन. शिक्षण विभागातील कामकाजात अनियमितता केल्यानं कारवाई. माध्यमिक शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी भगवान फुलारी यांच्यावर निलंबनाची कारवाई. जळगावच्या एरंडोलजवळ डंपरच्या धडकेत महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू. मॉर्निंग वॉक करत असताना डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी वकिलाला लाच घेताना अटक. वरच्या कोर्टामध्ये अपील न करण्यासाठी तब्बल 1.5 लाखांची लाचेची मागणी. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल. सोलापूरच्या माढ्यात हॉटेल मॅनेजरला केलेल्या मारहाणी प्रकरणी हॉटेल मालकाचा जामीन न्यायालयानं फेटाळला. पोलीस कोठडी संपल्यानं हॉटेल मालक लखन मानेने जमिनीसाठी अर्ज केलेला. लखन मानेवरती मारहाणीचे 8 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. गोंदियाच्या डांगुर्ली या ठिकाणी 20 दिवसांच्या बाळाच्या खोट्या अपहरणाचा भांडाफोड. आईकडून नवजात बाळाची हत्या, अपहरण केल्याचं भासवून पोलिसांना दिलेला गुंगारा. 24 तासात गुन्हे शाखेने आईला ठोकल्या बेड्या.